नमस्कार मित्रांनो, विद्यार्थ्यांनो आणि सर्व अभियोग्यता ठरकरांनो, सर्वांनी पवित्र पोर्टलची भरती आहे 2025 जे पण विद्यार्थी यांनी दिलेली आहे उद्याबरोबर 5 जून आणि 5 जूनला बरोबर 1 वर्ष होत आहे. मागच्याच वर्षी 2025ला 5 जून या दिवशी शेवटचा पेपर होता, सर्वांना माहितीच असेल. आणि आज 2026 5 जूनला बरोबर 1 वर्ष कंप्लीट होत आहे मित्रांनो उद्या. तर या एका वर्षामध्ये असं खूप काही घडलं आणि त्या एका वर्षामध्ये तुम्हाला थोडक्यात एवढंच सांगेल की शिक्षक भरती ही खूप म्हणजे जेवढी वाटते तेवढी सोपी नाही. जसं बाकीच्या एक्झाम असतात त्या एक्झाममध्ये आधी वॅकन्सी येते, नंतर एक्झाम होते आणि विदिन 2-3 महिन्यामध्ये पटकन रिझल्ट लागून म्हणजे तुमचं 6 महिन्यामध्ये जॉईनिंग होऊन जाते. पण शिक्षक भरती ही एक अशी एकमेव भरती आहे महाराष्ट्रामध्ये की यामध्ये 1 वर्ष होऊन गेलं. नोटिफिकेशन तर त्याच्या आधीच निघाला मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये. तेव्हापासून आम्ही जॉईनिंग मध्ये हा कालावधी पकडला. विचार करा मित्रांनो, विद्यार्थ्यांनी 1.5 ते 2 वर्ष माझ्या भरतीला लागण्यामध्ये विचार करा. आणि वरून गव्हर्नमेंट शिक्षण सेवक 3 वर्ष ठेवा. काय अवस्था असेल ज्यांनी पण ही शिक्षक भरती एक्झाम दिलेली आहे 2025. तर असो, तर आजचा जो टॉपिक होता तो होता 15 जून नंतर जी जाहिराती अपलोडची जी तारीख आहे ती खरंच वाढणार. बरोबर. तर याच्या आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन बघू की खरंच तारीख वाढू शकते. सर्वांनाच माहीत असेल की ते जे जाहिराती अपलोड जे आहे ते मागच्या महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून 1 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि शेवटची तारीख ही 31 मे. पण या एका महिन्यामध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या ज्या जागा आहेत त्या अपलोड झाल्या नाही. ते झेडपीच्या असो, झेडपी आस्थापनाच्या असो किंवा आपल्या संस्थाच्या असो किंवा कोणते असो, बरोबर आहे. तर तेवढ्या झाल्या नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की परत आयुक्त कार्यालयाकडून परत त्यांनी 15 दिवसाचे एक्सटेन्शन दिलं. मग आता आजची तारीख 4 तारीख आणि अजून आता बरोबर आपल्या हातामध्ये 11 दिवस बाकी असतात. मग या 11 दिवसामध्ये खरंच तुम्हाला वाटते का मित्रांनो की 11 दिवसामध्ये पूर्ण 34 जिल्हे, झेडपी, नगर परिषद, सगळे संस्था सगळेच्या सगळे या 15 जूनपर्यंत सगळं अपलोड होतील का, हा सगळा मला प्रश्न आहे. आणि समजा जर सरकारने गव्हर्नमेंटने जर म्हटलं की नाही 15 जूनपर्यंतच आपण डेट ठेवायची आणि यामध्ये जेवढ्या जागा झाल्या तेवढ्या जागा आपण या पदभरतीला द्यायच्या, तर तुम्हीच विचार करा, सांगा मित्रांनो की याच्याने फायदा होईल की नुकसान. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन्ही आहे, फायदा पण आहे नुकसान पण आहे. तर सर्वात आधी आपण फायदा बघू. फायदा काय आहे, यांना चांगले मार्क आहेत, त्यांना असं वाटते की भरती लवकरात लवकर झाल्या पाहिजे, याला फायदा. नुकसान काय आहे, नुकसान हा आहे की जर घाईघाईने भरती केली तर जेवढ्या जागा जसं मागच्या डेट 2022मध्ये जेवढ्या जागा यायला पाहिजे होत्या तेव्हा 11,000 नुसत्या झेडपीच्या आल्या होत्या आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या मिळून टोटल 17,500 जागा आल्या. तर तेवढ्या जागा या भरतीमध्ये सुद्धा यायला पाहिजे, तर तेवढ्या जागा येणार का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. आणि या भरतीमध्ये या टेट एक्झाममध्ये 25मध्ये जे विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ते असे मार्क्स आहेत आणि त्याची कंपेरिंग जर मागच्या एक्झामसोबत जर केलं तर खूप तुम्हाला डिफरन्स आढळेल. तर त्यामुळे ज्या जागा पाहिजे मागच्या भरतीसारख्या ते यंदा तेवढं वाटत नाही. मग आता याच्यावर काय केलं पाहिजे, तुम्हीच सांगा मित्रांनो की वाढली पाहिजे की कमी झाली पाहिजे. म्हणजे
तर इथेच संपलं पाहिजे 15 जून. तर माझ्या असं मत आहे की ही तारीख 30 जूनपर्यंत वाढल्या पाहिजे. कारण पहिला जो एक्सटेन्शन 15 दिवसाच्या तर सरकारने स्वतः तर्फे दिला आणि आता हा दुसरा एक्सटेन्शन हा राहील. आणि हा सरकार स्वतः तर वाढवणार नाही, काही जे असतील संघटना त्यांनी पुणे आयुक्त कार्यालयाने जाऊन निवेदन देऊन तर एक एक्सटेन्शन मिळू शकते. आता यावर आपल्याला बघावं लागेल की जी गव्हर्नमेंट आहे ती सरकार जी आहे ती आपल्याला एक्सटेन्शन आणि किती दिवसाच्या देते. 10 दिवसाच्या देते, 8 दिवसाच्या देते की 15 दिवसाच्या देते. आणि माझ्या मते खूप गरजेचे आहे एक्सटेन्शन. कारण एवढं तुम्ही 2 वर्ष वाढ बघितली, 1.5 वर्ष, आणि आता 15 दिवसासाठी जर तुम्ही मागे पुढे वळाल, कारण हाच मेन कालावधी आहे. आतापर्यंत जेव्हा जी वेळ गेली 1 वर्ष, तर तेवढा कालावधी महत्त्वाचा नव्हता. आता एक एक दिवस खूप महत्त्वाचा आहे. थोडंसं माझ्या मते जर 15 दिवस जर लेट पण झालं तरी काही हरकत नाही. पण ज्या अटकलेल्या जागा आहेत, ज्या त्रुटी आलेल्या जागा, ज्यांना वेळ होत आहे, तर अशा जागा या 15 दिवसामध्ये येऊ शकतात. तर माझ्या मते असं वाटत आहे की पुणे आयुक्त कार्यालय 30 जूनपर्यंत किंवा 25 जूनपर्यंत नक्की एक्सटेन्शन देणार. जेवढ्याही राहिलेल्या आहेत आस्थापना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि ज्या संस्थेच्या जागा आहेत त्या सगळे येणार अशी मी आशा करतो. आणि ही भरती लवकरात लवकर त्यानंतर कंप्लीट होऊ, 15 ऑगस्ट होईल. 15 ऑगस्टच्या आधी सर्वांना जॉईनिंग मिळो. जे पण अभ्युदयकारक वाढ बघत आहे त्याच्यामध्ये मी पण आहे, कारण मी पण त्याच्यामध्ये वाढ बघत आहे. चला मित्रांनो, एवढंच होतं आजचं व्हिडिओ. त्यानंतर पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.